अहो स्वामी म्हणतात, प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची शक्ती स्वामी आपल्याला देत असतात. पण ती शक्ती ओळखण्याचं सामर्थ्य आपल्यात हवं. स्वामी नामाचा ध्यास हाच आहे सुखाचा प्रवास. जेव्हा पण आपण स्वामींचं नाव घेतो, एक वेगळीच शक्ती आपल्याला मिळत असते. आता स्वामी म्हणतात, माझ्या तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या माझ्या शब्दातच खूप जास्त शक्ती आहे. सेवा मनोभावे केली ना, की भक्ती किंवा मनोभावे केली ना, तर आपल्याला त्याचा लाभ नक्कीच होतो. स्वामींवर विश्वास ठेवा. प्रत्येक संकटातून मार्ग काढणारे तेच आहेत आणि स्वामी जिथे आहेत तिथे अजिबात घाबरण्याचं कारण नाही. श्री स्वामी समर्थ मंडळी, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण काही स्वामी समर्थ महाराजांचे उपाय पाहूयात, जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यातल्या अडचणींपासून, संकटांपासून मार्ग मिळेल. तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र अतिशय प्रभावी आहे, उपयुक्त मानला जातो. या मंत्राचा उपाय अगदी रामबाण ठरतो असे सांगितले. जाणून घ्या कोणता मंत्र आहे तो. एक पैशाचा खर्च नाही, तुम्हाला कुठले पैसे खर्च न करता हा उपाय एकदा नक्की करून पहा. स्वामी कायम पाठीशी असतील. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगणारे आपले स्वामी. हे स्वामीचे कालातीत अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत असेल की या ज्या मंत्रामध्ये किती शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य नियमित दररोज सेवा करणारे कोट्यवधी भाविक आहेत. स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्याची संख्याही खूप काय कमी नाही आहे, लक्षणीय आहे. जो तो आपापल्या परीने स्वामींची सेवा करत असतो. स्वामींचे पूजन, नामस्मरण, मंत्राचे जप करत असतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अतिशय प्रभावशाली मानला जातो. समस्या, अडचणी, संकटे, चणचण, भय अशा अनेक गोष्टीवर स्वामींचा तारक मंत्र अगदी रामबाण ठरतो अशी मान्यता भरपूर जणांची आहे. आणि ज्यांनी हा तारक मंत्र जाणून घेतलेला आहे, जे म्हणत आहेत, त्यांना याची शक्ती नक्की माहिती असेल. तर तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो त्रासलेला आहे, जो ग्रासलेला आहे, त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतातच. तारक मंत्र स्वरूपात स्वामींनी ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती, अगम्य शक्ती. हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येते. जर हा मंत्र तुम्ही हळूहळू संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतात स्वामी. अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. बऱ्याच स्वामी भक्तांनी हा अनुभव माझ्यासोबत शेअरसुद्धा केलेला आहे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे आहे. कसे करावे पहा योग्य पद्धत. घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी तारक मंत्राचा प्रभावी उपाय. तारक मंत्रामध्ये ताकद आहे. एक घरातील पिण्याच्या पाण्याचा पेला घ्यावा. कुठलाही असेल तरी चालेल, तांब्याचा किंवा मग स्टीलचा. डाव्या हातात पेला घ्यावा. उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा किंवा उजव्या हाताची 5 बोटे त्या पाण्यात बुडवावीत. यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पुस्तकातून किंवा मग मोबाईलमधून म्हणून सुद्धा पाहू शकता. प्रचंड ताकद असलेल्या प्रभावी तारक मंत्रामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तुमच्या संपूर्ण घरात शिंपडा. यासाठी एका पैशाचा खर्च होत नाही. कोणताही नवा पैसा खर्च करण्याची आवश्यकता नाही. एखादा पेढा तुमच्यासमोर प्रसाद म्हणून येतो तेव्हा तो तुम्हाला बाधत नाही. परंतु प्रमाणापेक्षा जास्त मिठाई आवडते म्हणून हवे तसे खाल्ले तर ते बाधते. ज्याने कोणती औषधी मात्रा घेतलेली असते त्याने पथ्य सांभाळायचे असते. मनापासून सेवा करावी. आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल. या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात. तारक मंत्राचा आणखी एक उपाय ठरेल अत्यंत उपयुक्त. एक घरातील पिण्याच्या पाण्याचा पेला डाव्या किंवा उजव्या हातात घ्यावा. उजवा हात पेल्यावर ठेवावा. यानंतर 11 वेळा तारक मंत्र अतिशय ताकद असलेले
ते अभिमंत्रित झालेले 11 वेळा म्हणावा. तारक मंत्रात अतिशय ताकद असल्यामुळे ते अभिमंत्रित झालेले जल तीर्थ म्हणून ग्रहण करावे आणि घरातील सर्व सदस्यांनी तीर्थ म्हणून द्यावे. अतिशय सकारात्मक आणि समर्पण भाव ठेवूनच 11 वेळा तारक मंत्राचे पठण करावे. कोणताही नकारात्मक विचार त्या कालावधीत मनात येऊ देऊ नये. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवावी. स्वामी समस्या संकटातून तारतील, योग्य तेच करण्याची प्रेरणा देतील असा विश्वास ठेवावा. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही सांगू शकत नाही, परंतु जेव्हा कृपा होते, शुभ आशीर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. असा अनेकांचा अनुभव आहे आणि असे अनेक जण अनुभव त्यांचा शेअरसुद्धा करतात. तारक मंत्राचा अत्यंत रामबाण उपाय कधी करावा? सदर उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. सकाळी स्वामींचे पूजन झाल्यावर हा उपाय केला जाऊ शकतो. धावपळीमुळे सकाळी शक्य झाले नाही तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस स्वामींसमोर दिवा लावून काहीतरी नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तारक मंत्राचा उपाय करावा. हा उपाय करताना संकल्प करावा. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असेल, आता मार्ग संपले अशी भावना झाली असेल, देवासमोर केवळ आणि केवळ अंधारच आहे तुमच्यासमोर असेल तरच सदर उपाय करावा असे सांगितले जाते. अन्य वेळेस आपली नियमित स्वामी सेवा सुरू ठेवावी. सकाळी किंवा सायंकाळी जेव्हा शक्य होईल तेव्हा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र म्हणावा. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य हवे असते असे म्हटले जाते. आता तुम्ही म्हणाल की आज मी तारक मंत्र केलंय, मला अजिबात लाभ नाही, तर असं नाही. देवाची सेवा ही नित्यनियमित रोज करावी. तारक मंत्राची अनेकांना आलीय प्रचिती. या मंत्रात एक कडवे आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर, स्वामींवर विश्वास ठेवा. त्यांची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असेही स्वामी भक्त उपासक सांगतात. स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे, जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करतो असे मानले जाते. स्वामींचा अत्यंत प्रभावी मंत्र तारक मंत्र. जर तुमच्याकडे पुस्तकही नसेल आणि तुम्हाला मोबाईलही चालवता येत नसेल तर मी तुम्हाला म्हणून दाखवते. निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरतगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध गडवी ही माय. आगे विना काळ ना नेई त्याला, परलोक ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे भान जागा. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.